प्रतीक्षा, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नाश्ता काय करायचा आता? मॅगी बनवूया. चालेल, दे इकडं पळाला माझ्याकडं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या अगदी भरभरून शुभेच्छा. आज सकाळच्या नाश्त्याला मॅगी करायचं ठरवलं होतं, पण नेहमीसारखी मॅगी नाही आजची मॅगी एकदम वेगळी आणि चटपटीत व हेल्दी आहे, अशी की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात थोडंसं तेल घालायचं. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे. मग बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेलं गाजर, हिरवे वाटाणे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि सगळं छान परतून घ्यायचं. आणि हो, माझी मॅगी तर 2 मिनिटात बनत नाही. तुमची बनत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मॅगीमध्ये हिरवे वाटाणे घालायला अजिबात शिंगूसपणा करू नका, कारण की यामुळेच तर मॅगीला अजून एक चांगला फ्लेवर आणि अजून चांगली चव येते. सगळ्या भाज्या तेलात छान व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि मग त्यात 2 ते 3 वाटी होईल एवढं पाणी घालायचं. थोड्या वेळाने लगेचच यामध्ये 1 ते 2 पॅकेट एवढा मॅगी मसाला घालायचा आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे मसाल्याचा सगळा फ्लेवर पाण्यात चांगला उतरतो. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये मॅगी घालायची. मी इथे 2 पॅकेट मॅगी घेतली आहे, पण तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घालू शकता. मॅगी घातल्यानंतर यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस घालायचा. टोमॅटो सॉसमुळे मॅगीला हलकीशी गोडसर चटपटीत चव येते आणि टेस्ट अजूनही मस्त लागते. मॅगी शिजत असताना अधूनमधून हलक्या हाताने चमचा फिरवायचा, म्हणजे मॅगी कढईला चिकटत नाही. आता परत कढईवर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटे मॅगी छान शिजू द्यायची. या वेळेत मॅगी मसाला, भाज्या आणि सॉस सगळे फ्लेवर एकमेकात छान मिसळतात. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे चटपटीत आणि मसालेदार अशी मॅगी, जी सर्वांनाच आवडेल.